मुलगा जन्माला आल्यानंतर आई वडिलांच्या आनंदाला सीमा उरत नाही. लोक पेढे वाटतात, आनंद साजरा करतात. मात्र तोच मुलगा मोठा होऊन आई वडिलांचं नाव मोठं करण्यापेक्षा त्यांच्याच संपत्तीवर डोळा ठेवून त्यांनाच मारहाण करत असेल तर? एका धक्कादायक घटनेनं बीड पुन्हा हादरून गेले. पोटच्या पोरानेच बापाला रक्ताच्या थरोळ्यात लोळवलं आणि बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासली. बीड मधील संपत्तीच्या वादातून ही अमानुष मारहाण करण्यात आली आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नावोले गावात समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून एका मुलाने आपल्या साथीदारांसह मिळून आपल्या जन्मदात्या वडिलांना, बहिणीला आणि जावयाला लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता जखमी वडिलांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत डांबून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नावोली येथील सुभाष ठोंबरे आणि त्यांचा मुलगा लक्ष्मण ठोंबरे यांच्यात गेल्या काही काळापासून शेती आणि मालमत्तेवरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला जाईल याची कल्पना कोणालाच नव्हती. घटनेच्या दिवशी सुभाष ठोंबरे हे आपली मुलगी आणि जावयासोबत असताना मुलगा लक्ष्मण, सून सारिका ठोंबरे आणि त्यांच्या इतर 8 ते 10 साथीदारांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. आरोपींनी सुरुवातीला सुभाष ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली, ज्यामुळे त्यांना काहीच दिसू नये. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड आणि लाठा काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या नात्याचा कोणताही विचार न करता मुलगा आपल्या वडिलांवर तुटून पडला होता. मारहाणीमुळे सुभाष ठोंबरे रक्ताच्या थरोळ्यात पडले, तरीही आरोपीचा राग शांत झाला नव्हता. मारहाणीनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुभाष ठोंबरे यांना आरोपींनी बळजबरीने ओढत नेऊन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत डांबलं. या घटनेदरम्यान सुभाष ठोंबरे आणि त्यांची मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करत होती. मात्र आरोपींनी कुणाचंही ऐकलं नाही. गावातील एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व थरार कैद झालाय. या फुटेजमध्ये आरोपी कशा प्रकारे लाठाकाट्यांनी हल्ला करतायत आणि जखमीला गाडीत टाकतायत हे स्पष्टपणे दिसून येतंय. पोलिसात गुन्हा दाखल आणि वैद्यकीय उपचार या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुभाष ठोंबरे यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. या प्रकरणी सुभाष ठोंबरे यांच्या तक्रारीवरून मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सून सारिका ठोंबरे आणि इतर अशा एकूण 10 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोटच्या मुलानेच वडिलांची ही अवस्था केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्यानेच रक्ताच्या थारोळ्यात लोळवावं हे पाहून माणुसकी संपली की काय असा प्रश्न नागरिक विचारतायत. जखमी सुभाष ठोंबरे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात असं कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही. सध्या केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मालमत्तेसाठी नात्यांचा खून करणाऱ्या या प्रवृत्तीमुळे समाज मन सुन्न झालंय.